चित्रे ही काय शेती नाही, ही खेडेगाव आहे आणि हिथल्या राहणीमानानुसारच तुला राहावं लागल. हिथं वहिनी वगैरे असल्या खेडेगावात असलं गाव असतं का? ही गाव आहे का असलं? मी कसं ऍडजस्टमेंट करणार मी इथं? पहिलं इथं असंच राहिलेलो आहे आणि माझी वहिनी लय गरीब आहे. लय वहिनीचा पुळका येतो. वहिनी काय गरीब आहे का? अगं तिनं मला सांभाळलेलं आहे, मला नको ते बघितलेलं आहे. मी शाळेत मला होतो ना, नाही सांभाळलं तुम्हाला. स्वतः उपाशी राहिली पण मला जेवायला वगैरे दिलं. होय होय, कशाचं खरं आहे कळतंय की आता गेल्यावर. अरे काय म्हणतो प्रेम? काय नाही, बरं आहे. बरं आहे का? बरं काय म्हणता? बरं आहे तुमचं. उन्हाळ्यात सुट्टीत आलं तुम्ही. हा, उन्हाळ्यात सुट्टी लागली आता खेडेगावात आपल्या आपल्या गावात यावं म्हणलं जरा. सगळे काय चाललंय सगळे बाकी? भेटतात वगैरे. बरं आहे ना? हो हो हो, चला की. चला चला. बरं का, सांगितलेलं तेवढं लक्षात ठेव. हो हो, प्रयत्न करीन. काम करून करून मला वैताग आलाय जळलाय. बर सुनदा, काय राहिलं आता तुमचं? माझं ऐक, आता माझी धाकटी सुन यायची आहे. मग आता काय करू? काय ताटवळाय घेऊन उभं राहू का इथं? ताटवळायचं नाही सांगत मी, तिला संग भांडण करू नको, तिला गोडी गुलाबीनं वागव. म्हणजे मीच भांडण काढते का? काढू नको म्हणून सांगते तुला उलट चांगलं मी. मग मला काय येत की कळतंय की आता ती आली म्हणजे बघा तुम्हाला तर फुलातच ठेवल बघा. ते बी फुला ठेवत नाही, तू बी फुला ठेवत नाही, पण माझं तुला चांगलं सांगायचं काम आहे. ते आले ते लय दिसत ना उन्हाळ्या सुट्टीला. हो, मग त्याला तोंड फुगवायचं, तोंड वाकडं करायचं, असं काय करू नको. मग तिला बी आल्यावर नीट नाटक सांगायची, समधी कामं नीट करायची. तिला बी सांगते मी काम करायला, पण तू बी काय कर माहित आहे का? तू जरा आपल्या ताली म्हणल्यावर तू गोडी गुलाबीनं बहिणीसारखं राहायचं, दोघीनं बहिणी बहिणी म्हणे. नाही असं करते की मग मी पण जाते की माझ्या माहेराला निघून. काय मला काय माणसं राहतोय तिकडं? तू नाही सुट्टी लागल्यावर जा की तिला गेल्यावरती. मी आपली करते घरातलं काम धंदा बस का? काय म्हणू तुला अजून? नका काय म्हणू, बसा तुम्हीच काम करत. मग तू काय अशीच फिरते का? आता कधी फिरलेली दिसली? हे काम कोण करते? हे काम करायला मला निमच काम करायला लावते की निम तूच करते? काय मला करायला लावते? मला करायला लावते म्हणते. खायला लागतं चांगलं चांगलं तेवढं आणि काम तुम्ही खाते मी बी खाते. आणून देते म्हणून खाते. मी नाही आणून देऊ काय खायचे तू? हो, आणून देते म्हणून लागला टेंबा मिरवायला. आणून देते सगळं मी घरात. बघा आता ती सोनं आल्यावर काय करायचं आणि काय नाही. ते करायचं नाही, तोच करायचं सगळं. सांगितलं नाही म्हणशील. बघ बघ माझी आई कशी काम करत बसली. मग मी आधीच सांगत होती ना, वहिनी काही कामच करत नाही. ओले गुन्ह्याची वहिनी आहे म्हणताय, पण ती गुन्ह्याची नाही. हो, कळलं का? दिसलं का चल तर डोळ्याने पाया आता? पड, सारखी बडबड बडबड बडबड. अगं सोनदा, बाहेर ये. काय झालं एवढं नवीन? ए वहिनीची पाय पड. ए तुला सांगतोय मी. पाया पडाय सांगते भाऊजी, तिकडे बघाय नाही सांगत. हा वाईस कस किती भारी वाटतंय ना असं पाया पडल्यावर. आई काय करताय तुम्ही? काय आता तुमचं भाषण ऐकते की? आता आमचं भाषण काय ऐकायचंय? आलाय देर तांब्या भरून पाणी द्यावावं. मीच पाणी द्यायचं का? असं दे की. हिचं घर नाही वय, हिने जावावं घरात, तांब्या भरून आणावा, द्यावावं नवऱ्याला, आपण बी प्यावा, चहा करावं. आली आता तिथनं महाराणी वाणी बसून तर. हे जाग पाण्यान. आत्ताच आले ना, अजून घरात पण ये म्हणले नाही मला जावं. अजून मी दारातच उभी आहे अजून. जा जा तू चांद जा पाणी. बरं जा बा, तू काय कमीपणा घे जा. पण मला सांगा भाऊजी, घरी येतच आहे का नाही? हिला घरात जायला कोणी सांगायचं? मी सांगायचं का? आणि मग ही घरात जायची का? तुम्हीच सांगा. चल जाऊ दे, पाणी नंतर घेऊ. ये बघितलं काय किती आगाव आहे ती. अगं चित्रा, जा की तांब्या भरून आण घरात, नवऱ्याला तांब्या भरून द्यावा. हो, देते 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 आत्या, देते पाणी. म्हणलंय ती चित्राच तुम्हाला चांगली वाटते. आता असू दे, काय करते मग आता? मी म्हातारी झाली. अगं तुम्हाला दोघीला बी गोड बोलावं लागतंय मला, नाही तर काय मिळतो का तुकडा परत म्हातारपणी? तुकड्याचीच वाट बघत बसा. सगळी देते तुम्हाला. दादा, हा आला कमल ताई, लय दिवसात ना आला इकडं. अहो काय गरज पडली म्हणून आली. बर 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 बर, चहा घेऊन जा. सांगतो चहा आणणार जरा एक कप. कमल ताई आले द्या. चहा काय नको मला. हा माझं पोरग सून आली गावावरनं. बर. मग मला 2,000 रुपये द्या. आयला कमल ताई जरा पैशाचं पुढं अडचण चालली. ऊस गेलाय पण ऊसाचं काय अजून बिल आलं नाही. काय बी करा पण मला 2,000 रुपये द्या.
आता कसं काय बरं संकटातच टाकल्यावानी झालंय. अहो काय तर खायला त्यांना करावं म्हणलं, एखादी तिला साडी बिडी घ्यावी. आता असतं तर पहिलं बऱ्याच वेळा दिल्या ते होतं की लगेच देत असतोय. हा पण मी बी माघारी देते का नाही तुमचं? हाय माघारी हा मग दिली त्या 2 महिन्यात मला देऊन टाकते माघारी. यायला बघायला लागेल आता कमलताई किती खायचं काय की खिशात. द्या बाय तुमचं लय उपकार होत्याला माझ्यावर. 4 5 6 10 2000 आहेत भागेल का? बस झालं. माघारी कधी देणार? हा महिन्यात देते तुम्हाला माघारी. हा बरं आहे बरं का तुमची. असू दे हा कमल, बरं झालं दिलं मला, नाहीतर मी तुमच्याकडेच येते सारखी, माहिती आहे का नाही तुम्हाला? असू दे कमलताई. तुमचा रुपये बी ठेवत नाही मी. ठीक आहे ठीक हा आहे. येऊ का मग? हो कुठं कधी आली ती पोरं? अगं आता आले ते रात्री. होय हा पुण्याला असतंय. कुठं आहे पोरगा? पुण्याला असते ते कामाला, कंपनीत कामाला आहे. होय हा. कुठं? पुण्यात आहे का? हा बर बर ठीक आहे कमलताई. हा घेते की तिला काय तर खायला करते, हो 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 का तर एखादी साडी घेते लय दिवसात ना आली या. बर बर हा ठीक आहे कमलताई. हा येऊ का मग? हो या या. हा हा. सगळी कामं मलाच करावं लागते ती. धुणं धू, भांडी घास, आणि ही नुसती महाराणी वाणी बसली असेल आतमध्ये. अहो दादा वहिनी काय करताय ते येतं का? सुनंदा गावाला गेली ती सगळी, म्हणून तर आज बसलो इथं बाहेर. आणि कुठं इकडं गेलती कपडे का? हो हो कपडे धुवायला गेलते. मगाशीच तुझी सासू आली होती. सासू आलती माझी? हा कशाला आलती वा? काय म्हणली नाही काय सासू? नाही काय म्हणली? म्हणली काय पुण्याचा पोरगा आलाय म्हणली, सून आली, पैसे द्या म्हणली दादा कपडे घ्यायला पोरांना. 2000 रुपये घेऊन गेली. म्हणलं सांगितलं असं तुला? नाही मला सांगितलं. हा पैसे घेऊन गेली वय? का म्हणली ती पोराला आणि सुनाला साडी घेते आणि त्यांना खायला हे करते म्हणली काहीतरी. असं म्हणली वय? बरं येते मी. का ग चहा पिऊ जा की. आता चकोन करायचं, वहिनी गावाला गेल्यात म्हणल्यावर ना. कामगार आहे की? नका मला लय गडबड आहे, मी येते माघारी. बर ठीक आहे ठीक आहे जसं. हा. हा. हिजा मुर्दा बसावला हिजा सासूचा. चिरडीची पक लाकडं मसनत चालली तरी ह्या सुनाच करत बसली या. मी नाही वय दिसली तिला कधी या. तिचं डोळा फुटल्यात. मी सगळं काम करते आणि ही आली की सुनासाठी पैसे आणल, आमका आणल, तमका आणल. बघते आता चिरडीकडं. चित्राव खेकडी का वाटते? काय कर माहित आहे का, हे 2000 रुपये आहेत. मी गपचूप आणल्या तर पाटला कंट. तर तू काय कर, 1000ची साडी घे, मंडई मध्ये जा, बाजार बिजार घे, थोडं मटण घे, संध्याकाळ तुझ्या हातचं करून मला खाऊ दे जा. काय करावं बाया ह्या थिरडीला. कुशाल उचलून पासन पैसे घेऊन आली आणि कुशाल हिला पैसे देते या. मी हिचं कर कर करते सगळं आणि तिला 1000ची साडी आणि मला देते 200-300 रुपयाची साडी. ह्या थिरडीचा असा मुर्दा बसावती का नाही. नाही ती सगळं दोन्हीचे 1000 रुपये घेतले ना तर नाव सांगत नाही मी माझं का हाय ती. किती चांगले हो तुम्ही आत्या. हेच का असली आहे घरात आपल्या? ते बी चांगलेच आहे म्हणायचं. कसे चांगले नीट बोलायचं, सुमार नाही तिला कसलंच. असू दे बाया, काय करायचं जा करायचं बरं, तेच म्हणताय माझं खरं. बघते ह्याच्याकडे चांगलं. मला नाही म्हणती वय कुठल्या गोष्टीला. झालं का खाऊन पिऊन चांगलं आरामशीर? आता सकाळीच खाल्लं की आपण सगळ्यांनी खाल्लं मग मी आता धुवायला गेली ना. हा तर मग पाठीमागं करायचं चांगलं चुंगलं आणि खायचं दोघीनं. तसा कसा तो आल्याशिवाय करेल ग. हा म्हणजे मग आता मी करते ना. आता धुणं धुवून आली लगेच स्वयंपाकाला शिरती आणि मग तुम्ही दोघी जण खा ऐकत. तिला करायला होती मी, भांडण नका करू. तिला करायला लावायचं वय? हा तिला सगळंच करायला लावा की मग. आणि काम वाटून द्या, वाटून. काय करायचं, काम वाटून द्यायची आणि असं जायचं कुठं बी गपचूप आणायचं आणि तिला द्यायचं काय बी. आता काय दिलंय मी तिला गडे? हो काय नाही दिलं अजिबात. मला माहितीच नाही. माझं जरी डोळा असलं ना माझ्या संग तरी कान असायचं आजूबाजूला. पण काय दिलंच नाही की तिला तुला सोडून तिला मी देईन का? होय ना. मला असली 200 रुपयाची साडी आणि तिला 5-5 हजाराच्या साड्या. तिचा नवरा येतोय, आपल्याला काय करायचं आहे? नवरा घेतोय वय? कितीत राहते ती? शिटीत राहते ती. हो बरोबर आहे की. मग मी खेड्यात राहते म्हणून असलंच घालू आहे का नाही. तुला बी घ्यायला भारी. कवा घ्यायचं? घ्या परत तुझ्या दिल्यावर नवऱ्याने. माझ्या नवऱ्याने दिल्या. हा आणि तुम्ही आणा की पैसा असून द्या तिला आहे का नाही. आता ना कुठे आणले तर पैसे? कुठनं आणले तर? बर बघते मी कुठनं आणले तर. कुठे आणले तर पैसे सांग की. बघते की मी हे माझ्या दोन्ही डोळ्यांनी बघितलं या. पैसे द्या पाणी. नाही नाही नाही, मी काय 1 रुपया दिला नाही. मी 1 रुपया दिला नाही 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 दिला, रुपया देखील मी दिला नाही.
बर बघती तू सगळं खोटं बोलतीय. मीच खोटं बोलते. खोटं बोलते तू सगळं. मी 1 रुपया दिला नाही. मी जर खोटं बोलली असती ना तर माझं डोळा असं फुटून पडला असतं कवाच. तुम्ही खोटं बोलताय. अग नाही बाया, मी कशाला तिला देते. नाही नाही देणार ना तुम्ही. बघती मी. काय डोक्याला तापच आहे, नाही दिला तरी दिलंच म्हणते. 2 दिवस राहायची ती जायची निघून आणि मला येड्यावणी करते. काय करावं का ते वर्ष येत नाही ते अगं इथं. अगं चित्रा, काय हो अगं तिला कोणीतरी सांगितलं या काय पैसे आणले तर म्हणून म्या. मग सांगू दे की. अगं होय, पण ती मला भांडल की येडे. कशाला म्हणती अशी काही लाखाची प्रॉपर्टी माझ्या नावावर केली. मी वर्षातून एकदा येते मग काय होतं एखादी साडी मला घेतली म्हणून. ही रोजच आहे की हिला रोजच सगळं देता येईल की. अगं पण तिला घेतली नाही मी या वर्षी साडी. कशी तू म्हणते येड्यावानी. पण नेहमी तर घेताय ना तुम्ही. दररोज तुमच्या पैसे किती न. होय आहे की, पण मला भांडत बसल किती परत. तिला घेतलं आणि मला घेतलं नाही म्हणून. भांडू द्या त्याच्यावर काय लक्ष द्यायचं. ती नेहमीच भांडते की. तिला दुसरं काय येतं भांडण्याशिवाय. अगं 2 तुझं होत आहे. कशी तू येड्यावानी बोलते. मला नाही माहित बघा. मी आले आता वर्षातून एकदा 4 दिवस मला राहू द्या सुखानी आणि जाऊ द्या. बर तिला सांगू नको. मी कशाला तिला सांगत बसतीये? तिला कळलंय बाहेरनं. ती कुठं मला नीट बोलते तेव्हा मी तिला नीट सांगायला. तिला बाहेरनं कळलंय म्हणून मला भांडत होती बाहेर. कळू द्या. तिचं लक्ष सगळीकडेच असते. चौकडच असते लक्ष तिचं. बाहेर बी असते घरात बी असते सगळ्यावरच असते. तू गेल्यावर अजून मला भांडल बाया. म्हणू नको ते मला दिल्या तर पैसे म्हणून. नाही नाही मी कशाला तिला म्हणते मला पैसे दिले ते. माया मी लाव नाही तिला. सांगत. माया लाव थोडी तिला. ती मला सांग गोड बोलती तिला बोल. माया लावायला. असू दे बोल. आता बघू आता बोलून बघते तरी पण मी तिला. बोल तिला संध्याकाळी काय गोळ्या मिळाल्या 2 जणी बसा स्वयंपाक करा. सगळे गोळ्या मिळाले जीव. उद्या तुम्ही जायचं हाय. हा आम्ही जाणार लगेच. हा. आम्ही राहणार. अहो बाहेर या. या की बाहेर. काय म्हणते तुमची वहिनीच्या आधी चला गावात जाऊन मला साडी घेऊन येऊया. वहिनी आल्यानंतर घेऊ ना. नको नको वहिनी भांडणं करती या. का भांडणं झाले तीच तुम्हाला सांगते मी सगळी कथा जातानी. नाही नाही वहिनीला सुद्धा घेऊ म्हणजे दोघांना घेऊ. अहो नका हो मी सांगते ते ऐका. चला तुम्ही मी तुम्हाला सगळं सांगते जाताना काय झालंय ती घरात. काय सांगणार आहे ते आत्ताच हिथच सांग. नाही नाही रस्त्याने सांगते चला. रस्त्यानं कशाला सांग. सांगते मी चला तुम्हाला सगळं सांगते काय काय केलंय तुमच्या वहिनीनं कारस्थान ते सगळं सांगते चला. काय केलं काय सांगते चला. चल चल. चला बाय त्या जनाबाईला तूप ठेवायला सांगितलंय. त्या जनाबाईकडे तूप घेऊन येते. पोरग जायचं आहे माझं उद्याच्याला. एक सुद्धा दिसाना. कुठं गेले त्या काय माहिती. धुवून आली या. एखादं म्हणतं हिला खायला द्यावावं तर हिलाच खायला करून घालायचंय मला. हा बया हिथं बी दिसाना त्या. ह्या बी घरात नाही त्या. कुठं गेले त्या. बरं झालं माझा तर रस्ता साफ झाला. दाखवते आता ह्यांना मी बी कस काय करते ती. मला पैसे नाही म्हणती वय थिरडी. सांगते हिला कस काय आहे ती. आता बरोबर पैसे काढते मी. थिरडे तुला ही धाकटी सून आली ना तर नुसतं तुझ्या पायाला पाय नाही ग थिरडे. सारखं तिच्यासाठी ही गोळा करून आणती ती गोळा करून आणती या. आता गेली असेल कुठेतरी काहीतरी आणायला आणि माझ्यासाठी आणायचं म्हटलं की म्हातारीचं पाय मोडत्यात. तुला मी दाखवती कस काय हाय ती थिरडे. हा मला का नाही तू एखाद्या वेळेस गावच ग बया. कपाटाला चावी तशीच ठेवली म्हातारडीनं. बघतीच काय काय आहे ती. अगं बया डबा बी वर ठेवलाय. माझी तर चांदीच झाली आता. बरं झालं थिरडे तुला दाखवते आता कस काय ती. इतकं मैंदाळो डाग आहे तो तर म्हातारी एक डाग घालाय देणार मला. बांगड्या ठेवती स्वतःसाठी. कानातलं बी घालते भारी भारी एकटी ठेवून ठेवून. आणि मला द्यायचं म्हणलं की जा जीव जातो या. आता बस बोंबलत तू. बोरमुळा सुद्धा करून ठेवली. घालल त्या सुनाच्या मड्यावर. मी ठेवते आता. आणि आता तुला दाखवती. बस बोंबलत आता म्हातारे दोन्ही हाताने. हा आता माझी चांदीच झाली. दार उघडे ठेवले ते ग. कुठे गेले त्या ग. ही घराबी नाही ती लावली कायच नाही. दार मोकळीच आहे ती. अगो बाया काय ग केलं हे कपाटाचं दार काम सगळं मोकळंच आहे.
अगो बाया माझं हे काय नेहलं काय घातलं कुणी अगं चित्री कुठे गेली ग सुनंदा कुठे गेली ग आता काय ग करावं ए सुनंदा